नमस्कार मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील प्रेक्षकांनो, तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण आत्तापर्यंत पाहतच आलोय की मंजूने जो काही प्लॅन केला होता तात्याच्या घरात जायचा, तो मात्र फायनली प्रेक्षकांनो सक्सेसफुल झालाय. कर्माची फळं मिळते म्हणतात ना, अगदी तसंच आजच्या भागात आपल्याला काही पाहायला मिळाले. इकडे मात्र आजचा प्रचंड धक्कादायक असा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. सत्या आणि मंजूने तात्याच्या घरात प्रवेश करण्यासाठी जो काही डाव आखला होता तो मात्र यशस्वी झाला. इतके दिवस सगळ्यात हुशार स्वतःला समजणारा तात्या आज मात्र स्वतःच्या घरातच त्याने आता आग लावून दिली आहे. म्हणजे इकडे तात्याच्या घरात मंजूची एंट्री झाली आणि तात्याची दोन्ही मुलं मात्र त्याच्या विरोधात उभी राहिली. विशेष म्हणजे आर्यनचा संताप इतका अनावर झाला की त्याने थेट तात्याचा गळाच दाबला. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र चक्क पूर्वाने सुद्धा यावेळेला तात्याची साथ न देता तात्याच्या विरुद्ध जात आर्यनची साथ दिलेली असते. तात्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केले. त्यालाच आज स्वतःच्या कृत्यांची किंमत आता मोजावी लागणार आहे. आणि दुसरीकडे मात्र मंडळी, सत्या, जयड्या आणि मंजू यांनी केलेला जो काही प्लॅन आहे तो मात्र मस्तपैकी आता यशस्वी झाला आहे. आता तात्यांच्या घरात अशी काही चाल त्यांनी खेळली आहे की तात्या त्याच्या स्वतःच्या घरातच कोलमडून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांनो खूप छान असं ट्विस्ट दाखवलं आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय सत्या आणि जयड्या जे काही गप्पा मारत असतात, हसी मजाक त्यांचा चालू असतो, तो मात्र आता मंजूने बघितलेला असतो. आणि इकडे मात्र मंजूनेच तो प्लॅन आता सत्याला सांगितला होता की मला तात्याच्या घरी जायचे. परंतु आता सत्या घाबरत होता. सत्याच्या मदतीला मात्र प्रेक्षकांनो आता जयड्या देखील आलेला असतो. सत्या मंजू यांनी दाखवल्याप्रमाणे बरोबर आता तो बोलत असतो आणि त्याच टायमाला तात्या त्यांच्या घरी येऊन जो काही धमाका झालाय, सत्या आणि जयड्यामध्ये जे काही भांडण झालंय ना, त्याच गोष्टीचा तात्याने फायदा घेऊन तो मात्र आता इकडे काहीतरी नाटक करायच्या निमित्ताने आलेला असतो. सत्याने जो काही आता जाळं टाकलंय त्या जाळ्यामध्ये तात्या मात्र अडकलाय. होय मित्रांनो, तात्या तर आलाय सत्या जयड्याचे भांडण बघायला, आता भांडणाची मजा घ्यायला आणि भांडणातून आपला काहीतरी स्वार्थ साधायलाच तो आता माया पॅलेसमध्ये आलेला असतो. इकडे सत्या जयड्या कुत्र्यासारखे भांडून घेतात आणि इकडे मात्र जेव्हा सत्याला अजिबात आता आवडत नाही की तात्या आपल्या घरात आलाय, का आलाय हा तात्या आपल्या घरात, अजिबात तुम्ही आमच्या घरात यायचं नाही आहे. अरे सत्या, मला माहिती आहे तुला माझा राग येत असेल, पण मी तुझ्या चांगल्यासाठीच आलो आहे ना. तुम्ही राम लक्ष्मणासारखे भाऊ, आता कशाला भांडता तुम्ही. सत्या जयड्याची जोडी फेमस आहे बाबा. आणि माझी मानसकन्या मंजू, अगं तू काय शांत बसली, तू मध्यस्थी करून या दोघांचं भांडण का नाही मिटवलं. मंजू म्हणते तात्यासाहेब, अहो मी प्रयत्न केला पण ते मला जमलं नाही. माया सपना देखील असतात आणि म्हणतात तात्यासाहेब, अहो सगळ्यांनीच प्रयत्न केला, यांची भांडणं इतकी टोकाला गेली ना. आणि भांडणाचं कारण काय, तर या आंधळ्या मंजूच्या हातावर चहा सांडला. आता मला सांगा, कोणी मुद्दामून करतं का असं. आता मात्र माझी मानसकन्या आहे मंजू, ती कधीच चुकू शकत नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. असं जेव्हा तात्या बोलतो तेव्हा सत्या चिडतो. हे बघा तात्यासाहेब, तुम्ही एकतर आमच्या घरात जबरदस्ती आलात, आमच्या घरातल्या भांडणामध्ये पडायला अजिबात तुम्हाला मी परमिशन देणार नाही आहे. हे आमचं पर्सनल भांडण आहे, मी माझ्या भावाचं काय करायचं ते बघून घेईल, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घराच्या बाहेर जा. तेव्हा मंजू मात्र सत्यावर किंचाळते, सत्या तू चुकीचं बोलतोय. तात्यासाहेब, मला आता मुलगी मानतात ना, ते आता वडिलांच्या जागी आहेत, मग तू कशाला असं बोलतो रे त्यांना. सत्या मंजूचेच मात्र मित्रांनो इकडे दणकावून भांडण लागतात. आता मात्र अरे भांडू नका, तुमचे भांडण मिटवायला मी इथे आलोय तर तुम्हीच इथे भांडायला लागलात. सत्या, मी काय बोलते हे सगळं मला माहिती आहे. सत्या, म्हणजे तू आता तात्यासाहेबाची बाजू घेणार आहेस का मंजिरी मॅडम. आता मात्र ते जरी वडीलधारे असले तरी मी तात्यांची बाजू घेणार. तेव्हा सत्या इतका चिडतो ना, मग मी मात्र म्हणते अगं काय करतेस मंजिरी, शांत बस, तात्या खूप मोठे आहेत. इकडे मात्र आता नको नको ते आरोप आता त्यांनी मंजूवर केलेले असतात. मंजू देखील चिडते, सत्या तुम्हाला बैमान झालाय, आजपर्यंत तुम्ही त्याला किती वेळा साथ दिली, सगळ्याच्या समोर तुम्हाला आता बैमान म्हटलं त्याने, मला दिसत नाही म्हणून असं म्हणताय का, मी तुम्हाला जड झाले का. ठीक आहे, आता या घरात राहायची ना सत्या, माझी अजिबात इच्छा नाही आहे असं म्हणून चक्क आता इकडे मित्रांनो मंजू मात्र घराच्या बाहेर जायला निघालेली असते. आणि हा सगळा प्लॅन तात्यासाठी त्यांनी रचलाय. तात्या म्हणतात अगं मंजिरी कुठे चालली, तू तर माझी
मानसकन्या आहे, तू आता माझ्या घरी चल, काही गरज नाही यांच्या घरात राहायची, एवढा मोठा बंगला पूर्ण रिकामा आहे आणि माझी मुलगी तर एका रूममध्ये आरामात राहू शकते. तात्याने तिला सांगितले आणि प्रेक्षकांनो मंजू तर नाही म्हणते, नाही तात्या मी तुमच्या घरात आले तर उगाच तुम्हाला त्रास होईल, कशाला उगाच आता माझ्यामुळे तुमच्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स येईल ना. इकडे मात्र तात्या म्हणतात, अगं तू माझी मुलगी आहेस ना, कसला त्रास मुलीचा, नोकर चाकर सगळे आहेत, तू काही काळजी करू नको. सत्या मात्र चिडतो आणि खरंच तुला जायचं का या तात्याच्या घरी, जा ना जा, आत्ताच्या आत्ता जा. आणि तिची बॅग घेऊन चक्क घराच्या बाहेर तिला काढतो, तिच्या बॅग सकट तिला बाहेर ढकलून देतो. आजपासून तुझा माझा काही संबंध नाही आहे म्हणून त्याने चक्क मंजूला तिच्या बॅगेत सकट तात्यांच्या गाडीपर्यंत आणून सोडलेलं असतं. मंजूला गाडीत बसवलेलं असतं. खरं तर आता मंजूचा चेहरा पडलाय, सत्याला ते कळून चुकतं. दोघं एकमेकाला आता चोरून बायसुद्धा करतात आणि मिशन मात्र आता तात्या चालू झालेलं असतं. इकडे मिशन तात्यासाहेबांना कसं बुडवायचं हे त्या तिघांचा जो काही प्लॅन आहे प्रेक्षकांनो, तो मात्र नेमका पूर्वाला आता कळणार आहे. तात्या तिला स्वतःच्या घरी घेऊन जातो, गेस्ट रूममध्ये आता तिची व्यवस्था करतो आणि तिकडे मात्र आता मंजू तात्याच्या फाईली शोधण्याचा सुद्धा निर्णय घेते. पूर्वा म्हणते, तात्यासाहेब काय निर्णय घेतलाय तुम्ही? तात्या म्हणतात, हे बघ तायडे, मला आता सांगू दे मी काय केलं आहे. मी खूप मोठा डिसिजन घेतला आहे. खरं तर आता इकडे अटीतटीची वेळ होती म्हणून मला पटकन डिसिजन घ्यावा लागला. पूर्वा म्हणते, अहो तुम्ही निर्णय घेतला आहे बरोबरच असेल डॅडी साहेब, काय ते तरी सांगा. तेव्हा म्हणतात, अगं मंजू आहे ना, मंजू ती आपल्या घरी राहायला आली. काय? अहो डॅडी साहेब तुम्हाला काय वेडं लागलं आहे का? पूर्वा मात्र खूप चिडते बापावर आणि तिला आता तात्यांचा खूपच राग येतो. अहो सत्या मंजू एकमेकाला सोडून राहूच शकत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या दोघांची किती एकी आहे? अगं तायडे माझं ऐकून तरी घे, त्या दोघात खूप भांडण झाले आणि त्याचाच फायदा उचलण्यासाठी मी तिला आणले. पूर्वा खूप चिडते, डॅडी साहेब तुम्हाला वेड्यात काढतील लोक, तुम्ही जेलमध्ये गेल्यापासून न सगळं राजकारण विसरून गेलात डॅडी साहेब. अहो तिला कशाला घरी आणलं, मी आता इथे कशी येणार, मी जर इथे आलं तर तिला डाऊट नाही येणार का? तात्यासाहेब म्हणतात, हे बघ हे आता खूप वेळ होती राजकारण करण्याची आणि मी बरोबर ते केले. इकडे मात्र पूर्वाने फोन ठेवलाय. पूर्वाची चिडचिड होते. पूर्वा पोलीस स्टेशनला आहे, तिथल्या टेबलावरच्या सगळ्या फाईली तिने आता तनातन फेकून द्यायला सुरुवात केली. तात्यासाहेबांचा डिसिजन तिला अजिबात पटलेला नाही आहे. मंजू आता म्हणते, माझ्या ना राशीला लागलेले शनीच आहेत हे भाऊ आणि बाप माझा. तात्यांनी तिचं काहीच ऐकलं नाही म्हणून तिला खूप राग येतो. तिने लगेच आर्यनला फोन केला आहे. तात्यांनी काय काय आता गोंधळ घातला आहे, काय माती खाली आहे ना, ते सगळं तिने आता आर्यनला सांगतो. आर्यनचा तर इतकं आता चिडचिड होत असते ना, त्याचं डोकंच खराब होतं. आणि तात्यासाहेबांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, मी इकडं सातारा सोडून सगळ्या गावागावात भटकतोय. त्यांनी काय केलं तर त्या खुद्द मंजूलाच घरी आणून बसवलं. वा रे वा, डॅडी साहेबांचा कार्यक्रम. थांबतायडे मीच येतो, आपण आज रात्री भेटूया आपल्या अड्ड्यावर, असं म्हणून त्यांचा चांगला समाचारच घेतो. तेव्हा पूर्वा म्हणते, चालेल तू ये, लवकर ये, मी तुझी सगळी यायची सोय करते. आणि मंजूला मात्र आपण ताबडतोब तिच्या घरी पाठवायचं. इकडे मात्र तात्याच्या अड्ड्यावर प्रेक्षकांनो पोचलेले असतात पूर्वा आर्यन. दोघेही पोचतात. आर्यन जसा आता येतो तात्यासाहेबांच्या अंगावरच आता खेकसाडून जातो. तो म्हणतो, काय चाललंय, तुम्हाला कळतंय का, काय डिसिजन घेतलंय तुम्ही, आम्हाला विचारलं तरी का? ज्या मंजूने अख्ख्या गावासमोर मला चापकाने फोडलं, माझ्या अंगातून रक्त काढलं, माझे कपडे फाटेतवरून मला पळू मारलं, सगळी इज्जत घातली आणि तुम्ही तिला मानसकन्या म्हणून आपल्या घरी आणलं. अहो शोभतंय का तुम्हाला? लोक काय म्हणतील तुम्हाला? काहीच करू नका तुम्ही. आता सगळी प्रॉपर्टीसुद्धा तुमची तिच्या नावाने करा, आम्हाला काहीच नको, तुमचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, असं आर्यन म्हणतो आणि चक्क तात्यांचा गळाच दाबायचा प्रयत्न करतो. इकडे मात्र तात्यासाहेबांची बाजू नेहमी पूर्वा घेते, पण आता मात्र पूर्वाने तात्यासाहेबांची बाजू न घेता आर्यनला सपोर्ट केलेला असतो. तात्यासाहेबांचा इतका राग त्यांना आलेला असतो ना, अंगावर खेकसून जात असतात. तात्यासाहेब म्हणतात, ए तू माझी कॉलर पकडतोय का, तुला कळतंय का? तायडे अगं त्याला सांग. पूर्वा म्हणते, नाही डॅडी साहेब, तुम्ही यावेळेस चूकच तशी केली आहे. मला नाही वाटत की तुम्ही या घरामध्ये आणण्याची तिला काही गरज होती, पण तिला आता दिसत असेल ती आणि सत्य एक असतील तर मात्र तुमचं काय होणार आहे ते मात्र तुम्ही तुमचा विचार करा. जर तिने घरामध्ये सगळं लक्ष ठेवलं आणि कुठे काय करायचं, काय चाललं हे जर बघितलं तर मात्र तुमचे वांदे होणार आहेत. आता सध्या वेळच तशी होती तायडे, मी खूप चांगला निर्णय घेतला आहे. सत्या मंजू एकमेकांपासून वेगळे झालेत, आता त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण झाले. मंजू काय करते, अगं तिला काहीच दिसत नाही आहे. त्या दिवशी माझ्या तोंडासमोर ती आपटून पडली ना, डोकं फुटत होतं तिचं आणि सत्याने तिला वाचवलं, तिला अजिबात काही दिसत नाही आहे. तेव्हा मात्र तात्या, डॅडी साहेब
तुम्ही आता लक्षात ठेवा, माझं आर्यनचं तुमचं जे काही नातं आहे ना, ते जर कुणाला कळलं तर मात्र आपल्या सगळ्या आयुष्यावर पाणी ओतलं जाणार आहे. पूर्वा मात्र दात ओठ खाऊन तात्याला चिडू चिडू बोलत असते. आर्यन तर म्हणतो, आता आमच्याविषयी काहीच तुम्हाला वाटत नाही आहे ना, तुम्हाला आम्ही मेलोत, तुम्हीसुद्धा आम्हाला आजपासून मेला. त्या मंजूविषयी जास्त प्रेम तुमचं वाढलं आहे ना, आमच्या नरडीचा घोट ती घेईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. आर्यन मात्र तात्याच्या अंगावर जात असतो. आर्यनने त्यांची अक्षरशः कॉलर पकडलेली असते आणि इकडे बघा डॅडी साहेब, आमच्याकडून जर चूक झाली असते तर तुम्ही काय केलं असतं, पण आज तुम्ही किती मोठी चूक केली आहे. तुम्हाला ना जेलमध्ये गेल्यापासून राजकारण करता येत नाही आहे. तसंच आता तुम्ही सत्या आणि मंजूच्या जाळ्यात फसलात, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. पण प्रेक्षकांनो, तात्या फुल कॉन्फिडन्समध्ये असतो की मंजू आणि सत्याचं नातं तुटलंय. जयड्यासुद्धा आता आपल्याकडे आमदारकीसाठी येणार आहे आणि त्यांची जी मम्मी आहे ना, तिला मात्र राजकारणात यायचा भलताच इंटरेस्ट आहे. म्हणून मी बरोबर गेम करणार आहे आणि त्यांच्या घरीच आता मी घाव घालणार आहे. हे सगळं म्हणून प्रेक्षकांनो, आता मात्र तात्या पुढचं काय पाऊल उचलणार आहे. परंतु या सगळ्यांच्या पुढं जाऊन आपले सत्या मंजू 4 पावलं पुढंच त्यांचा प्लॅन चालू झालेला असतो. त्यांनी मात्र आता इकडे ठरवले, काही जरी झालं तरी तात्याच्या घरातल्या फाईली आता इकडे आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि तात्याचं, पूर्वाचं आणि आर्यनचं जे काही नातं आहे ते जगासमोर आणायचं. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का येणाऱ्या भागात काय धमाका होणार आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.